इंग्लिश बालभारतीमधलं 1.3 माइंडफुलनेस हा चॅप्टर बघणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला वॉर्मअप क्वेश्चन दिलेले आहे. त्यांनी विचारलेलं आहे की वेन डू यू फाइंड पीपल अराउंड यू विथ दीज एक्सप्रेशन. तुम्ही तुमच्या आजूबाजूला लोकांना बघता तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती हे असे एक्सप्रेशन्स असतात, जिथे इमोजीस दिलेले आहेत तसे एक्सप्रेशन. कुणी रागावलेला असेल, कुणी चिडलेला असेल, कुणी वैतागलेला असेल, कुणी तुम्हाला ओरडून बोलेन, तर हे सगळे एक्सप्रेशन लोकांच्या चेहऱ्यावरती असतात. मग तुम्ही अशा लोकांना कधी बघितलेलं आहे का, किंवा कधी तुम्ही बघता अशा लोकांना, असं त्यांनी क्वेश्चन केलेलं आहे. आता त्यांनी एक आर्टिकल दिलेलं आहे तुम्हाला. रीड द आर्टिकल माइंडफुलनेस. माइंडफुलनेसवरच हा चॅप्टर आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल देऊन समजवते की माइंडफुलनेस काय. सो तुम्हाला हा जो चॅप्टर आहे तो समजायला मदत होईल. आता एक एक्झाम्पल बघा. राजू संध्याकाळच्या वेळेला अभ्यास करायला बसलेला आहे. आता तो अभ्यास करतोय गणिताचा. गणिताचा अभ्यास करता करता त्याच्या डोक्यात सडनली विचार आला की तो उद्या शाळेत तो काय काय खेळणार, उद्या शाळेत तो कुणाबरोबर मस्ती करणार, ग्राउंडवर काय खेळणार, आई त्याला डब्यामध्ये काय देणार, त्याचा जो बेस्ट फ्रेंड आहे तो उद्या शाळेत येणार का, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये चालू आहेत. आणि तो अभ्यास कशाचा करतोय, गणिताचा. तर मला सांगा, तो अभ्यास करताना तो त्या अभ्यासामध्ये प्रेझेंट आहे का, किंवा तो त्या ठिकाणी प्रेझेंट आहे का? नाही. तर त्याचे जे विचार आहे तो प्रेझेंटमध्ये नसून तो फ्युचरचा विचार करतोय. म्हणजे तो उद्या काय घडणार या गोष्टीचा विचार करतोय. पण गणिताचा अभ्यास करताना त्याने फक्त गणिताबद्दलच विचार केला पाहिजे. सो याला काय म्हणत असतात, माइंडफुलनेस. म्हणजे आपण जेव्हा प्रेझेंटमध्ये राहून प्रेझेंटचाच विचार करतो तर त्याला आपण म्हणतो माइंडफुलनेस. ओके. सो हे मोस्टली आपल्याबरोबर पण होत असतं. आपण रस्त्याने चाललेलो आहे आणि आपली शाळेची सुट्टी झालेली आहे आणि आपल्या डोक्यात सडनली विचार येते की आज आईने संध्याकाळी काय बनवलं असेल, आपल्याला काय खायला भेटणार. तर ह्या गोष्टी, किंवा माझा मित्र घरी आला असेल का, मी घरी गेल्यावर टी व्हीमध्ये काय बघणार, किंवा मला मोबाईल भेटणार का. सो हे जे सगळे विचार आहे, आपण रस्त्याने चालतोय तर रस्त्याने चालताना आपण तिथे प्रेझेंट असायला पाहिजे. जर खड्डा आला तर आपण त्या खड्ड्यात पण पळू शकतो. तर आपलं लक्ष कुठे असायला पाहिजे, प्रेझेंट, म्हणजे वर्तमान काळात असायला पाहिजे. सो आता आपण हा आर्टिकल रीड करूया मुलांनो. आय होप तुम्हाला या एक्झाम्पलवरून थोडीफार आयडिया आली असेल मला काय म्हणायचं आहे ते. माइंडफुलनेस इज अन इम्पॉर्टंट टूल दॅट हेल्प्स अस हँडल द चॅलेंजेस ऑफ डेली लाईफ. माइंडफुलनेस ही अशी इम्पॉर्टंट टूल आहे की आपल्याला जे म्हणजे रोजच्या लाईफमध्ये जे चॅलेंजेस आपल्याबरोबर होत असतात, किंवा जे पण प्रॉब्लेम्स आपण फेस करतो त्याला कशा पद्धतीने हँडल केले पाहिजे, त्याची जी पॉवर आहे ती आपल्याला माइंडफुलनेसनी येत असते. When we bring our attention to the present moment, we learn to respond to stress and difficult emotions in a calmer and more thoughtful way. इथे बघा काय सांगितलं आहे. वेन वी ब्रिंग अवर अटेन्शन टू द प्रेझेंट थिंग. आपण जेव्हा आपलं प्रेझेंट मोमेंटमध्ये कुठलीही गोष्ट चालू आहे त्याच्यावर आपण आपलं जर अटेन्शन ठेवतो, तर तेव्हा आपल्यासमोर जर एखादं प्रॉब्लेम आलं किंवा कुठलीही सिच्युएशन आली तर आपण त्या सिच्युएशनला थॉटफुल वे, म्हणजे खूप विचार करून त्या सिच्युएशनला काय करत असतो, हँडल करत असतो. One of the main benefits of mindfulness is its ability to reduce stress and anxiety. Anxiety म्हणजे काय, भीतीची भावना. बघा, वन ऑफ द मेन बेनिफिट्स ऑफ माइंडफुलनेस, बेनिफिट्स म्हणजे फायदा. तर माइंडफुलनेस राहण्याचा एक मोठा बेनिफिट आहे की आपल्याला एन्झायटी किंवा स्ट्रेस, आपल्याला जी भीतीची भावना असते की अरे काय होणार आहे, किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल स्ट्रेस येतं, तर ह्या स्ट्रेसला किंवा ह्या एन्झायटीला कशा पद्धतीने कमी करता येईल हे फक्त आपल्याला माइंडफुलनेसनीच येत असतं. इन टुडेज फास्ट पेस्ड वर्ल्ड म्हणजे हे धावपळीचं जे जग आहे, कुणासाठी थांबत नाही. सगळे लोक पळण्याच्याच मागे लागलेले आहेत. तर जिथे तिथे आपण बघतो की सगळे लोक घाईत आहेत, गर्दीमध्ये आहेत. तर याला आपण म्हणूया फास्ट पेस्ड वर्ल्ड. सो इन टुडेज फास्ट पेस्ड वर्ल्ड, पीपल ऑफन वरी अबाउट द फ्युचर. तर लोकांना सर्वात जास्त फ्युचरची काळजी लागलेली आहे की उद्या काय करणार. आपली आई जरी असेल तर आई नेहमी उद्याचा विचार करते की उद्या कशाची भाजी बनवायची आहे, उद्या मला इकडे जायचं आहे, उद्या बाबांना तिकडे जायचं आहे. तर मी त्यांचं सगळं रेडी करून ठेवलेलं आहे की म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यामध्ये फ्युचरबद्दल विचार चालू असतात की आम्ही उद्या काय करणार आहोत, किंवा 4 वर्षांनी आमच्या लाईफमध्ये काय होणार आहे. पण कुणीही प्रेझेंटमध्ये राहत नाही.
प्रॅक्टिसिंग माइंडफुलनेस हेल्प्स ब्रेक दिस सायकल बाय ब्रिंगिंग अवर फोकस बॅक टू द प्रेझेंट. पण जेव्हा आपण माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करतो किंवा त्याचा सराव करतो, तर हा जो सायकल आहे, जो आपण फ्युचरचा विचार करत असतो, तो सायकल ब्रेक करण्यामध्ये मुलांना आपल्याला हेल्प होतं आणि आपण परत प्रेझेंटमध्ये येत असतो. बाय पेईंग अटेन्शन टू अवर ब्रीथ, बॉडी अँड सराउंडिंग्स. आता बघा, आपल्याला आपल्या श्वासावरती काय करायला पाहिजे, अटेन्शन पे करायला पाहिजे. तेव्हाच आपण काय करू शकतो, आपल्याला थांबायला पाहिजे. आपण जी श्वास घेतो आहे त्या श्वासावरती आपल्याला काम करायला पाहिजे आणि आपल्या ज्या आजूबाजूला आपल्या सराउंडिंग्समध्ये काय चालू आहे त्याच्याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. सो वी कॅन डेव्हलप अ सेन्स ऑफ काम अँड क्लॅरिटी. तर मग आपल्यामध्ये एक संवेदना जागृत होते. ती कुठली डेव्हलप होते? सेन्स काम अँड क्लॅरिटी. काम म्हणजे शांतता आणि क्लॅरिटी म्हणजे स्पष्टता. आपल्यामध्ये कामनेस येतो, क्लॅरिटी येते की कुठली गोष्ट करायची आहे, कुठली गोष्ट करायची नाही आहे. आता तुम्ही काही काही लोकांना बघितलं असेल की काही काही लोकं फार लवकर रागात येतात. तर आपल्यामध्ये कामनेस असेल तर आपण शांततेने एखादी सिच्युएशन हँडल करू शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होऊ शकतात मुलांनो? तर माइंडफुलनेसमुळे. आता ही मुलगी बघा, पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय तिने डोळे बंद केलेले आणि ती ध्यान मुद्रेत बसली आहे, ज्याला आपण मेडिटेशन म्हणत असतो. सो मेडिटेशन केल्याने सुद्धा तुमचं माइंडफुलनेस हे जी प्रॅक्टिस आहे हे होत असते. ठीक आहे. माइंडफुलनेस ऑल्सो इम्प्रूव्स अवर फोकस अँड कॉन्सन्ट्रेशन. माइंडफुलनेस कशामध्ये हेल्प करत असते? आपले कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करण्यामध्ये, आपले फोकस इम्प्रूव्ह करण्यामध्ये. जर आपण क्लासमध्ये बसलेलो आहोत आणि टीचर काहीतरी शिकवत आहे आणि आपल्यामध्ये माइंडफुलनेस असेल, तर आपला फोकस आपण क्लासमध्ये राहू, ना की आपलं लक्ष ग्राउंडमध्ये राहणार, की ग्राउंडमध्ये मुलं काय खेळत असतील, बाहेर मुलं काय करत असतील. तसं न होता आपण पूर्णपणे आपण ज्या ठिकाणी अभ्यास करतोय त्या ठिकाणी प्रेझेंट असू. आपलं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढेल. इट कॅन इवन हॅव अ फिजिकल हेल्थ बेनिफिट्स. माइंडफुलनेसचं फिजिकल हेल्थ बेनिफिट्ससुद्धा आहे. रिसर्च सजेस्ट दॅट माइंडफुलनेस practices such as a meditation and yoga can reduce blood pressure, improve immunity, and decreases chronic pain. बघा, माइंडफुलनेस जर तुम्हाला शिकायचं असेल किंवा ती प्रॅक्टिस करायची असेल, त्यासाठी 2 गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. फर्स्ट आहे मेडिटेशन, ज्याला आपण ध्यानमुद्रेत बसणं म्हणतो, जशी ही मुलगी बसलेली आहे. आणि दुसरं योगा. ह्या 2 गोष्टीमुळे आपण माइंडफुलनेस अचीव करू शकतो. आता माइंडफुलनेस किंवा ह्या 2 गोष्टी केल्यामुळे काय होतं, तर रिड्यूस ब्लड प्रेशर. भरपूर लोकांना बीपीचा त्रास असतो, तर ते बीपीचा त्रास कमी व्हायला मदत होतं. आपली इम्युनिटी पॉवर वाढते, म्हणजे आपण लवकर आजारी पडत नाही. त्याचप्रमाणे डिक्रीज क्रोनिक पेन, म्हणजे जर आपले जुने काही आजार असतील तर ते आजारसुद्धा हळूहळू बरे होत असतात. इट कॅन ऑल्सो हेल्प अस स्लीप बेटर, विच इज इम्पॉर्टंट फॉर ओव्हरऑल फिजिकल अँड मेंटल हेल्थ. आणि आपली जी स्लीप आहे ती बेटर होते. आपण भरपूर मोठ्या लोकांमध्ये बघतो की काही काही लोकांना जास्त वेळ झोप लागत नाही किंवा खूप उशिरा झोप लागते. ते जे तुमचे स्लीपिंग पॅटर्न्स आहेत ते सुद्धा बेटर होण्यामध्ये हेल्प होते. आपलं मेंटल हेल्थ चांगली राहते, फिजिकल आणि मेंटल हेल्थ. नेक्स्ट आहे, सो हाऊ कॅन वी इन्क्लूड माइंडफुलनेस इन अवर डेली लाईफ्स? वन वे इज टू सेट असाइड टाइम फॉर अ मेडिटेशन और योगा. But mindfulness can also be practiced during everyday activities like walking, eating or washing dishes. सो आता इथं सांगितलेलं आहे की माइंडफुलनेस हे आपण रोजच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने आणू शकतो. त्याचं ते एक उपाय आहे की आपण काय करू शकतो, आपण मेडिटेशन करू शकतो, योगा करू शकतो. त्यासाठी आपल्याला थोडा वेळ काढावा लागेल आणि आपल्याला बसून मेडिटेशन करावं लागेल. पण ते तेवढंच न करता आपण रोजच्या लाईफमध्ये सुद्धा करू शकतो. जसं वॉकिंग करताना, जेवण करताना, भांडे घासताना. इतर मी आधी उदाहरण दिलं तुम्हाला, एखादा मुलगा अभ्यास करताय किंवा तुम्ही अभ्यास करता, तर तिथे सुद्धा तुम्ही माइंडफुलनेस ठेवू शकता. म्हणजे माइंडफुलनेस म्हणजे काय मुलांनो, तर त्या सिच्युएशनमध्ये, त्या प्रेझेंटमध्ये राहणे. तुम्ही वॉकिंग करत आहात तर तिथे वॉक करताना फक्त तुमच्या डोक्यात वॉकिंगबद्दलच गोष्टी असल्या पाहिजे, ना की दुसऱ्या गोष्टी. A simple mindfulness exercise is the 3-minute breathe space. To try this, sit comfortably and close your eyes. बघा, माइंडफुलनेस एक्सरसाइज आहे ती 3 मिनिट्सची. तुम्हाला ब्रीदिंग स्पेस एक्सरसाइज करायची, म्हणजे तुम्हाला बसायचं आहे आणि कम्फर्टेबली बसून तुम्हाला ही एक्सरसाइज करायची. तुम्हाला डोळे बंद करायचे. फोकस ऑन युअर ब्रीदिंग अँड नोटीस हाऊ द एअर मूव्ज इन
अँड आउट ऑफ युअर बॉडी. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एका जागेवर बसून डोळे बंद करायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या श्वासावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं. जे तुम्ही ब्रिदिंग करत आहात त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. कॉन्सन्ट्रेट करताना तुम्हाला बघायचं आहे की कशा पद्धतीने एअर आतमध्ये जाते आणि कशा पद्धतीने एअर बाहेर येते. तुम्हाला त्या श्वासावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. If your mind starts to wander, gently bring it back to your breath. वँडर म्हणजे काय? वँडर म्हणजे इकडे तिकडे भटकणे. जर तुम्ही हे प्रॅक्टिस करत आहात पण तुमचं माइंड इकडे तिकडे चाललेलं आहे, इकडे तिकडे भटकत आहे, कुठला तरी मित्र काय करत असेल किंवा आई काय करत असेल या गोष्टीकडे जर तुमचं जो ब्रेन आहे तो जात असेल तर त्याला परत आपल्या जागेवरती आणा. आफ्टर अ फ्यू मिनिट्स स्लोली ओपन युअर आईज अँड बिकम अवेअर ऑफ युअर सराउंडिंग्स. थोड्या वेळाने डोळे उघडा आणि बघा आजूबाजूला तुमच्या काय चाललेलं आहे. अनदर प्रॅक्टिस इज सेन्सरी अवेअरनेस वेअर यू पे अटेन्शन टू द साईट, साऊंड, स्मेल, टेस्ट अँड सेन्सेशन अराउंड यू. सपोज आता तुम्ही फिरायला चाललेला आहात कारमधून, बसमधून, तर तुमचे जे सेन्सेस आहेत त्याला सेन्सरी अवेअरनेस म्हणतात. तर तुमचे सेन्सेस आहेत त्याला तुम्ही काय करा, जागृत करा. आता ते कसे करणार? आता जसं तुम्ही बसनी जात आहात, तर तुम्हाला कुठला साऊंड येतोय, कारचा आवाज येतोय का? किंवा बाईकचा आवाज येतोय किंवा सायकलच्या घंटीचा आवाज येतोय का? किंवा कुठल्या पक्ष्यांचा आवाज येतोय का? ते आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. स्मेल्स, तुम्हाला कसला वास येतोय? पेट्रोलचा वास येतोय किंवा काहीतरी इकडून-तिकडून खाऊ बनवलं जात आहे त्याचा वास येतोय का? किंवा टेस्ट, सेन्सेशन, ज्याही गोष्टी आहेत, तुम्ही पावसात भिजलात तर पावसाचं पाणी तुमच्या अंगावर पडतं, तुम्हाला कसं फील होतं, ह्या सगळ्या आजूबाजूच्या गोष्टीचं तुम्हाला काय करायचं आहे, सेन्स करायचं आहे. यू कॅन ट्राय दिस वाईल वॉकिंग, कुकिंग ऑर इवन सिटिंग इन अ ट्रॅफिक. रिमेंबर, माइंडफुलनेस इज अ स्किल दॅट टेक्स टाईम टू लर्न. हे जे स्किल आहे माइंडफुलनेस, हे शिकायला किंवा हे आत्मसात व्हायला खूप दिवस लागत असतात. असं नाही की आज मी प्रॅक्टिस केली आणि उद्याच मला हे सगळं जमायला लागेल, नाही. तर याला खूप दिवस लागत असतात. इट इज ओके इफ युअर माइंड वँडर्स ॲट फर्स्ट. द इम्पॉर्टंट थिंग इज टू बी पेशंट अँड काइंड टू युअरसेल्फ. जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता किंवा आठवडाभर प्रॅक्टिस करता, सो इट्स ओके. तुमचं माइंड जर इकडे तिकडे भटकत असेल, ते कॉमन आहे आणि ते सगळ्यांसोबतच होते. पण हळूहळू तुमच्या बुद्धीला किंवा तुमच्या मनाला सवय लागेल की तुम्ही जिथे आहात तिथेच प्रेझेंटमध्ये तो सुद्धा राहील. म्हणून स्वतःला फोर्स करू नका. With regular practice, mindfulness can become a powerful tool for managing stress and improving well-being. तर तुम्हाला जर तुम्ही अशा पद्धतीने प्रॅक्टिस करत असाल तर तुमच्यासाठी हे खूप मोठं आणि पॉवरफुल टूल आहे. आता मी सांगते कसं, जर तुम्हाला कोणी रागे भरत असेल किंवा तुम्हाला कोणीतरी चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही लवकर चिडणार नाही. तुम्ही शांततेने प्रत्येक गोष्टी डील करणार. ठीक आहे. सो आपण इथे स्ट्रेस मॅनेजमेंट शिकतो आणि आपल्याच तब्येतीसाठी सुद्धा हे काय असतं, चांगलं असतं. आय होप मुलांनो, हा जो चॅप्टर आहे तुम्हाला समजलं असेल. मी सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.